आणि महेश मकवाना सर जेवत आहेत, ते थोड्या वेळाने येणारच आहेत. आणि प्रत्येक सिक्सवर सँडीला चॅलेंजर बॉईज कडून 1000 रुपये प्रत्येक सिक्सला. स्टार्ट. 5 ओव्हरची आहे की 4 ओव्हरची आहे? 5 ओव्हर का मॅच आहे? 5 ओव्हर का मॅच आहे? 4 गेंदबाज रहेंगे, 4 बॉलर रहतील आणि 5 ओव्हरची मॅच आहे. सँडी टू मॉसिम. आणि पहिलाच डाऊन द लेग डिक्लेअर झोन मध्ये आणि VS11 संघाचा होते श्री गणेशा 1 रनने, धाव संख्या 1 ने पुढे. मेमोरियल ट्रॉफी पेनकरपाडा गावात प्रथमच. आणि लो फुल टॉस वाईट. चांगली गोलंदाजीवर आहे मॉसिम यांना पुरेपूर अनुभव. स्वर्गवासी राजकुमार यांच्या स्मरणार्थ ठेवलेली ही स्पर्धा. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. मला वाटतं स्टंप सरकवावे लागतील. आणि कुठेतरी दिशा भरकटताना मॉसिम. एक चेंडू 3 धावा 2 अवांतर. आणि बघूया चांगला टोलवलेला आहे का, जेल होतंय का? आणि जेल सुटलेला आहे. कॅच सोडलेला आहे धर्मेंदर आणि देवेंद्र. सॉरी देवेंद्र. आणि जाळ्यातून त्यांच्या बॉल निसटलेला आहे. चला लक्ष द्यायचं मॅचवर. स्कोरर. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. दिशाहीन बॉलिंग मॉसिम यांच्या मार्फत. हो हो वँकी ट्रॉफी देण्यासाठी फुल तयारीत. आणि दिशाहीन बॉलिंग मॉसिम यांच्या मार्फत आतापर्यंत मला वाटतं 4था वाईट टाकलेला आहे. संख्ये यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर यायचं आहे. एकदम गोवा
काही जर पावसात सर्व ते गोवाच असतो. तर सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आणि जरा सामना घाई करावी, कारण की पावसाचे दिवस लवकर अंधार होतो. फायनली खेळवायची आपल्याला आज. आणि अशी माहिती मिळाली की 5-6 वाजता पाऊस जोरदार पडणार आहे. आणि चांगला शॉट होता, पण बॅटची एज लागलेली आहे आणि एक धावावर संतुष्ट. आणि पुन्हा एकदा लय मिळालेली आहे मौसिम यांना. आणि चांगलं शॉट खेळलेलं आहे तेजा. आणि एक धावा मिळेल. नक्की ज्यांना ही हाणामारी करावी लागेल, पण एक्स्ट्रा रन एवढे आले आहेत की गरज नाही आहे तेवढी हाणामारी करायची. आणि आत्तापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि त्यात 4 वाईट टाकलेले आहेत, म्हणजे 8 डब्याची गाडी झालेली आहे. आणि काहीतरी शाहरुख किंवा सरफरोज या दोघांपैकी कुणीही कॅच पकडला तर 1000 रुपये चॅलेंजर बॉईज यांच्यातर्फे. आणि अजून पण ते फटके बघायला मिळाले नाही आहेत, पण व्हाईटने यांची स्कोर पुढे नेलेला आहे. आणि धाव संख्या होते ती 10-11. आणि चांगला उत्तुंग षटकार, मला वाटतं गावात गेलेला आहे बॉल. काय षटकार खेचलाय, जबरदस्त. मेमोरियल ट्रॉफी सिक्सर. चला 1000 रुपये तर आलेले आहेत चॅलेंजर बॉईज कडून. धाव संख्या होती ती 17. पहिल्या षटकांत ती धाव संख्या होती ती 17. द बीस्ट. आवाज जरा माइक में भाई. पुढील गोलंदाज देवेंद्र. चांगली गोलंदाजी देवेंद्र यांच्या मार्फत तेजा यांना. आणि तेजा आणि सँडी ही दोन्ही गावठाणचे प्लेयर आहेत. मॅन फ्रॉम गावठाण. बॉक्स ओरम, मला वाटतं अजून काय असेल तर ते पण खेळता येते. रमी सरकार. आज 25 लाखाची टुर्नामेंट होती, बाद झालं. रमी खेळणे एक चांगली गोष्ट नाही आहे. पैसा आणि टाइम दोन्ही व्यस्त. आणि चांगलं शॉट केलेलं आहे. बघूया एक धावा मिळते की 2 स्ट्राईक घेतोय सँडी. त्याला माहिती मी मारू शकतोय. त्यांनी पण आत्तापर्यंत एक षटकार खेचलेला आहे. आणि धाव संख्या पुढे जाताना धाव संख्या होते ती 18. बिन बाद 18. या पोरांचे
प्रत्येकाच्या खिशे तपासले 2-2 बॉल तरी भेटतील. तो मग त्यांनी कुठं लपवला बघ बॉल. भाईजान टीम थोड़ा पीछे रहो ना, पूरा तुम्हारा बाउंड्री के अंदर जा रहा है. आणि डाउन द लेग. संकेत हा थोड़ा सा पाठी. हा बस धन्यवाद. तीन चेंडू 18 धावा. आणि चांगला मारले पण बॉल कायचा लागला आणि झेल बाद होता होता राहिलेले आहेत. देवेन काय धावतायत आणि बॉल बघा हा काय झाले, काय घडले तिकडे. महेंद्र शिंदे सर आपल्याला सांगतीलच. बघा थर्ड एम्पर आहेत ते एम्परच घेऊ शकतात, प्लेयर नाही. कारण की रिव्ह्यू सिस्टम नाही दिलेला आहे. आपण पुढच्या वर्षी ठेवूया तिच्या. आणि गडी बाद. काय नेम आहे देवेंद्रचा, देवेंचा. लहानपणी भरपूर गोट्या खेळलेल्या आहेत बघा. पुढील फलंदाज नितीन. ओनर, कॅप्टन, सर्वस्व नितीन पाटील. बघा डिका स्पोर्ट वाले जेवता जेवता काम करतायत. खरंच त्यांची सराहना करणार तेवढी कमीच आहे. तो पोरगा बघा अजून खाली उतरलेला नाही. त्याला जेवायला तरी वरती दिला की नाही. दिलाय दिलाय. आणि चांगलं 2000. हा षटकार जर लाईव्हच्या वरून असता तर 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. स्टेट कॅमेऱ्याच्या वरून मारला तर 3000 रुपये सरफराज यांच्याकडून. बिर्याणी मला वाटते जरा चांगलीच झालेली आहे. लास्ट बॉल लास्ट बॉल लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सर. आणि शिंदे सर त्यांची नजर एकदम उडत्या घारी सारखी आहे, एकदम जबरदस्त तीक्ष्ण. काय बॉल टाकलेला आहे एकदम जबरदस्त. गुड लेंथ वर बॉल टाकलेला आहे एकदम. दोन षटकांती धाव संख्या होती ती 25. 12.5चा रन रेट. आणि घाई करायची आहे, घाई करायची आहे. संजू सांग लवकर पटापट केलाय. स्वतः ओनर आहेत, स्वतः आयोजक आहेत. सॉरी बघा माईक माझ्याकडे तर बोलणारी मीच. मेमोरियल ट्रॉफी 2025 वर्ष पहिले स्वर्गवासी राजकुमार यांच्या स्मरणार्थ ठेवलेली ही स्पर्धा. गोलंदाज
गोलंदाज मंदार, ज्यांनी गेल्या मॅच मध्ये केली होती दमदार कामगिरी आणि ह्या स्पर्धेला ज्यांचा ज्यांचा आपल्याला सहयोग लागलेला आहे त्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. इंटरनॅशनल बेकिंग कंपनी, केक कंपनी, बघा तुम्ही केक खाऊन बघा, जबरदस्त. मी अजून खाल्लेला नाही आहे, माझ्या बर्थडेला कोण आणेल तेव्हा खाईन. तसेच आमचे लेजंडरी प्लेयर अमित पाटील. अमित तिथनं उठ, त्या झाडाच्या पाठीमागे नको बसूस असा. आणि अवांतर धाव, दिशाहीन गोलंदाजी मंदार यांच्याकडून. काय दमदार कामगिरी केली होती मागच्या मॅचेत, तरी हार पत्करावी लागली होती अरहान 11 संघाला. ज्या प्रकारे आज हे दोन्ही पराजित संघ खेळतात त्याच परिस्थितीत काल ओम श्री गणेश मंदिर होतं आणि त्यातून ज्यांनी जी झेप घेतली ती डायरेक्ट फायनलमध्ये, त्याच प्रकारे काहीतरी कामगिरी करावं लागेल दोन्ही संघांना. आणि चांगलं टोलवलं, बघूया का झेल होते का. आणि जबरदस्त प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि जबरदस्त फिल्डिंग, काय फिल्डिंग, काय धावलेलं, काय रनअप घेतलेलं आहे, जबरदस्त. शाहरुख साठी जर कॅच पकडला तर रिजवान कडून 1000 रुपये, 500च्या 2 नोटी. प्ले अँड मिस, प्ले अँड मिस. नितीन पाटील पुरेपूर अनुभव, सकाळपासून प्रॅक्टिस केली होती. बघूया त्या प्रॅक्टिसचा काय उपयोग होतोय आणि नक्कीच उपयोग होईल. आणि पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी मंदार यांच्याकडून. काय होते, काय चाललंय, पाऊसही थांबलेला आहे. आणि चांगलं मारलेलं आहे लेग साइड. आणि बघूया बॉल भेटत नाहीये फिल्डरला. प्रवीण व्हैती एक चांगले ऑलराऊंडर आहेत. हॅलो, एरर आला होता. धाव संख्या होती ती 30. आणि चांगला खराब चेंडू आणि चांगला फटका. 3000 रुपये चॅलेंजर बॉयज यांच्याकडून. ये पैर किसका है बाउंड्री के अंदर, ये बाउंड्री के अंदर पैर किसका है? भाईजान, आपने जो 500 लगाए थे वो अभी तक मांग रहे. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा, बघूया झेल होते का. हे काय चाललंय, दुसरा प्लेयर खाली बसून राहिलाय. आणि चौकार. 3 षटकांती धाव संख्या होते ती 40 आणि चौकाराच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे ती 40. मेमोरियल ट्रॉफी 2025 एक अस्वर्णीय स्पर्धा. पेनकरपाडा नगरी, धन्यवाद साई दत्त क्रीडा मंडळ ज्यांनी हा ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे आपल्याला. देवेंद्र बॉलिंग ट्रॅकवर
त्यांच्या समोर आहे नितीन पाटील. चौथं षटक मार्गस्थ आणि पहिलाच खेचलेला आहे बघूया. आणि तिथे वैती सोडणार नाही आहेत ते. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. देवेंद्र टू सँडी. देवेंद्र भंडारी. सँडी हे रिव्हर्स शॉट खूप चांगले खेळत आहेत. नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. आणि चांगला आणि समालोचक कक्षाच्या वरून गेलेलं आहे. थोडासा भीतीच वाटलेली की बॉल येतोय की काय, कारण की मी तर झेल धरू शकतोय पण राहुल त्याला लागला असता बॉल. मोसिम भैया असतायत. चांगला षटकार मारलेला आहे सँडी यांनी. पण हा षटकार जर कॅमेऱ्याच्या वरून असता तर 3000 रुपये, काही फरक नाही. या षटकाराला 1000 रुपये आहेत. 4000 रुपये झालेले आहेत चॅलेंजर बॉईज यांच्याकडून. सर्व जमा करायला घ्या 4000 रुपये. आणि पुन्हा एकदा बघूया हा षटकार होतो का. आणि षटकार. थोडी काळजी घ्यायची आहे खेळाडूंनी. 5000 रुपये, 5000 रुपये झालेले आहेत. बघा यानंतर जे धाव संख्या होते ती 53 आणि वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय सँडी. 14 चेंडू. जर आम्हाला दिसलं नाही तर यापुढे आम्ही जोपर्यंत येत नाही कॅच तोपर्यंत बोलला जाणार नाहीये. इनिंग ब्रेक नंतर. आणि पुन्हा एकदा झेल होते का. नाही, झेल नाही होत आहे. पावसामुळे थोडस गडबडलेत. तरी 2 धाव पूर्ण केलेले आहेत आणि धाव संख्या 44 झालेली आहे वैयक्तिक सँडी यांची. आणि VS संघाची झालेली आहे 55. पहिली हाफ सेंचुरी होणार का सँडी. तो देवेंद्र आणि फुल टॉस. आणि बॉल थांबलेला आहे. बघा तुम्ही शॉट मारताय पण पावसामुळे जिथे पाणी साठलेलं आहे तिथे बॉल थांबतोय. आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत आणि स्ट्राईक ठेवतो सँडी आपल्याकडेच. धाव संख्या होते ती 57 आणि वैयक्तिक 46 सँडी यांच्या. 16 चेंडू 46 धावा. आणि पहिली हाफ सेंचुरी सँडी यांची. षटकार 6000. आतापर्यंत 6 षटकार मारलेले आहेत सँडी यांनी. बॅट दाखवायचे 50 झालेले आहेत सँडी. कम ऑन. ओके. मेमोरियल ट्रॉफी 2025 ची पहिली हाफ सेंचुरी सँडी यांच्याकडून. द बीस्ट नक्कीच बदला घेणार. आम्हाला ही पेनकर पाड्यातून एक 50 हवी आहे आणि आजच्या दिवसातला एकमेव खेळाडू पेनकर पाड्यातील. पुढील गोलंदाज किरण. मॅन फ्रॉम काश्मीरा ज्यांनी मगाशी 2 षटकार लावलेले तरी मॅच जिंकू शकलेले नाहीयेत.
दर्गा ग्राउंडचे सरताज किरण. आणि शॉर्ट बॉल आणि तेवढा जबरदस्त षटकार नितीन पाटील. मगाशीच बोललो होतो जवळपास 1.5-2 तास प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्याच प्रॅक्टिसचा पुरेपूर उपयोग. आणि स्लोअर बाउन्सर होता. धावसंख्या झालेली आहे ती 69. नो बॉल. बीमर हाताळलेला आहे किरण यांनी. आणि गडी बाद होते का. नितीन पाटील पुढील फलंदाज भरवाड अल्टी पलटी. बीबी भरत फडवाड. किरण आणि रिवर्स अटेम्प्ट केलेला आहे. नाही डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी किरण यांच्या मार्फत अरहान 11 संघाला. आणि चांगला उत्तुंग षटकार. हा बॉल गेलाय गावात 12च्या भावात. 7000. बघा जमवा जमवी करावी लागेल आता. कितीच धाव संख्या होते ती किती झाली 76. 76 धावा. आणि अजून एक डाऊन द लेग 1 डी बॅटनी आलेली आहे. बघा क्रिकेट असा खेळ आहे ज्याने खेळ तर खूप खेळले जाते. हार होते जीत होते पण मित्र मित्र जीवाभावाचे भेटत आहेत आजकाल. एवढे मित्र परिवार जमा झालाय जबरदस्त. हार जीत तर होतच राहते पण मित्र जीवाभावाचे. आणि अजून एक 8000. 8000 मला वाटतं अजून 2 मारले तर एक एंट्री निघून जाईल. चॅलेंजर बॉयज 21 बॉलात 65 धावा कुठलेल्या आहेत सँडी यांनी. शेवटचा चेंडू आणि या बघूया का होते. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. धाव संख्या होते ती 85. मेमोरियल ट्रॉफीचा हा हायेस्ट स्कोर 5 ओव्हर 85 धावा. संजू नक्कीच तुम्हाला काहीतरी कामगिरी करावी लागेल अरहान 11 संघासाठी. इंटरनॅशनल बेकिंग केक कंपनी CS कॅपिटल स्टील धन्यवाद. NP स्पोर्ट्स धन्यवाद. सर्व ज्यांचा ज्यांचा या स्पर्धेला हातभार लागलेला किंवा सपोर्ट मिळाला